2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटलं की काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत असणारे इतर पक्ष यांना आम्ही महिला आरक्षण या मुद्द्यावरती डिबेट करण्यासाठी ओपन आव्हान करतो आहे, ओपन चॅलेंज करतो आहे। हे चॅलेंज स्वीकारण्यासाठीची आज आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि म्हणून फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की तुम्ही सांगाल ती जागा, ते ठिकाण, ती वेळ, ती भाषा, आम्ही तिथे येऊन तुमच्यासोबत डिबेट करण्यासाठी तयार आहोत। आणि जर मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे तुमच्याकडे वेळ नसेल तर अकोला जिल्ह्यातील जे काही पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आम्ही कुणासोबतही चर्चा करायला, संविधानिक चर्चा करायला तयार आहोत। तुम्ही तुमच्या पक्षाला सुद्धा आदेश द्यावे, आम्ही तुमच्या आव्हानाचा स्वीकार करतो, तुम्ही सुद्धा केलेल्या आव्हानाला सामोरे यावं अशी आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे। रडत रडत बोलणारे भारताचे इतके कमजोर पंतप्रधान आजपर्यंत कुणीही बघितलेले नसतील। म्हणजे इतक्या वाईट परिस्थितीत नेहरूंनी देश सांभाळला, उभा केला, तेव्हा सुद्धा नेहरू कधी रडले नाही, इंदिरा गांधी सुद्धा कधी रडल्या नाही। आणि हे स्वतःच्या बायकोला न सांभाळू शकणारे पंतप्रधान आज रडत रडत लोकांना सांगतायत की महिलाओं का अपमान हो गया है। महिला 23 मध्ये आरक्षणासाठी सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला असताना यांनी आरक्षण का लागू केलं नाही आणि आता आरक्षण लागू करण्याचा विचार करत असताना डिलिमिटेशन सारखा भाग त्याच्यात का आणला? दक्षिण आणि उत्तर भारत यामधला संघर्ष वाढवायचा आहे का? मग दक्षिण भारतातील राज्यांनी स्वतःचं शिक्षण, आरोग्य आणि जन्माचा दर हा व्यवस्थित सांभाळला, त्यांनी स्वतःला प्रगत राज्य म्हणून स्थापित केलं। यांचा तुम्ही कुठेतरी सूड घेत आहात का? हा सुद्धा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो। आणि म्हणून देशाची दिशाभूल करणारे पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि या दोनही लोकांनी व त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी व्यवस्थितरित्या त्यांच्या कार्यकर्त्यांना अंधभक्त करून ठेवलेला आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सुद्धा फसवलेला आहे। म्हणून जनतेची फसवणूक दूर करण्यासाठीचा हा खऱ्या अर्थानं पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे आणि ओपन डिबेटचं आव्हान आम्ही यांना करतोय। कारण आहे की हे जे महिला आरक्षणाचं किंवा महिलांच्या सन्मानाच्या ज्या गोष्टी करतात, मग मला साधा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी साहेबांनी प्रज्वल रेवन्ना रेड्डी ज्याचे काय प्रकरण आहेत, किती व्हिडिओ क्लिप त्यांनी कशा कशा करून ठेवल्या, म्हणजे बालवयापासून तर म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत त्याचे काय प्रकरण आहे हा आपल्याला माहिती आहे। तो सोबतच अनेक बीजेपीची लोक म्हणजे सायंटिस्ट, जेलमेन, बलात्कारी, वेलपे असा विषय असणारी भारतीय जनता पार्टी सातत्यानं व्यवस्थितरित्या बलात्कारी लोकांना तिकीट देते, त्यांना निवडून आणते, त्यांना मंत्री बनवते। नवे तर आत्ताच तुम्ही जर बघितलं असेल तर अनेक लोकांनी देशाच्या महामहिम पंतप्रधानांवर सुद्धा आरोप केल्याचे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात, जे महिलांच्या संदर्भातले आहेत, प्रचंड गंभीर आरोप आहेत। एप्स्टीन फाईल्स मध्ये काय चाललंय याचा विषय तर तो नंतरचा आहे, तो वेगळा आहे। म्हणजे महिलाच्या अनुषंगानं जो विचार करतायत, महिलाच्या अनुषंगाने जे बोलतायत ते किती गंभीर आहे। म्हणजे जे स्वतः महिलांचा कधीच आदर न करणारे लोक महिलांच्या आदराच्या संदर्भानं बोलून राहिले। म्हणजे बस स्टँडवरती एखाद्या महिलेचं मंगळसूत्र चोरायचं आणि ते चोरल्यानंतर तिला घरी जाण्यासाठी 100 रुपये द्यायचा आणि त्या महिलेच्या मनात एक चांगली भावना निर्माण करायची, काय चांगला माणूस आहे बाबा, या माणसानं मंगळसूत्र गेला आपलं, आपल्याला घरी जाण्यासाठी 100 रुपये दिले। हे खिसा कापून लोकांना 100 रुपये देऊन खुश करणारी ही जी की भारतीय जनता पार्टी आहे, व्यवस्थितरित्या या देशाची दिशाभूल करत आहे। आणि म्हणून आता काही पोल्स, एक्झिट पोल्स, काही सर्वे हे झालेत, तर त्या एक्झिट पोल मध्ये या देशातल्या 82% लोकांनी सांगितलंय की भारतीय जनता पार्टी आम्हाला मूर्ख समजत आहे, भारतीय जनता पार्टीच्या या फेक नॅरेटिव्हला आम्ही बळी पडणार नाही, हा नॅरेटिव्ह फेक आहे, या देशातले 82% लोक सांगत आहेत। आणि म्हणून आम्हाला असं वाटते की फडणवीस साहेब असतील, आपले नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा इतरही जो झूठो के सरदार जो कुछ भी है, त्या सगळ्यांना आमचं ओपन चॅलेंज आहे की तुम्ही सांगाल ती वेळ, तुम्ही सांगाल ते ठिकाण, तुम्ही सांगाल ती भाषा, तुमच्या ठिकाणी आम्ही पोहोचायला तयार आहे। आणि जर तुमचं पोहोचणं पॉसिबल नसेल, शक्य नसेल, तर अकोला जिल्ह्यात आम्ही आहोत। अकोला जिल्ह्यामध्ये असणारे तुमचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, शहराध्यक्ष, आमदार, खासदार ही सगळी आहेत। आणि म्हणून इथल्या आमदार खासदारांना सुद्धा आम्ही ओपन चॅलेंज करतो आहे आणि यांच्या संदर्भानं
पुढील भूमिका मांडण्यासाठी मी प्रशांत दादांना विनंती करेन की यांची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करावी आणि राहुल गांधींनी जी भूमिका मांडली ती सुद्धा स्पष्ट करावी.